नमस्कार. सर्वप्रथम सगळेच वसईकर इतक्या मोठ्या संख्येने आलेत आणि सावरकरांना ऐकायला आलेत हे बघून मला खूप आनंद झालाय. म्हणजे इकडे एक छोटीशी चिमुकली केव्हाची बसली आणि जेव्हा असे सावरकर प्रेमी आपल्या सगळ्यांमध्ये येत आहेत ते बघून मलाही खूप आनंद होतोय. कारण की आमची पिढी, तुमची पिढी आणि येणारी नवीन पिढी ज्या वेळेला सावरकरांचे विचार हे पुढे घेऊन जाईल त्याच वेळेला समाजातले सगळेच भ्रम मोडून आपण काढू शकतो. आज तरुण भारत MHA-MTV यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. कालजयी सावरकर याचा विशेषांक प्रकाशन सोहळा झालाय. कालजयी सावरकर म्हणजे ज्यांनी कालावर देखील विजय मिळवलाय अशा सावरकरांना ऐकायला आज आपण या ठिकाणी आलोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष गायकवाड सर, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सहयोगी श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाजाचे अध्यक्ष श्री मावजी पटेल सर. सर तुम्हालाही नमस्कार. या उपस्थित समस्त पाटीदार समाजने जय सरदार जय पाटीदार. सामवेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री अनंत पाटील सर, माननीय संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्री नरेंद्र पितळे सर, समर्थ मराठा संस्थेचे सचिव श्री अशोकजी जाधव सर आणि समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्री प्रदेव जाधव सर, या सगळ्यांनाच माझा नमस्कार. नावांवरूनच कळतंय की आपण सगळे समाज एकत्र येऊन सावरकरांना इथे ऐकायला जमलोय आणि हेच ते आपले सावरकर. कारण सावरकर हे कोणत्याही एका धर्माचे किंवा कोणत्याही एका पंथाचे नाही आहेत, तर ते ह्या देशाचे आहेत, या मातृभूमीचे आहेत, आपल्या स्वतंत्र भारताचे आहेत. सावरकर म्हणजे एक पराकोटीचा, एक विचारवंत, एक विचार, एक लेखक, एक स्वातंत्र्य योद्धा. म्हणजे त्यांच्यासारखा योद्धा आपल्या भारतात होणं म्हणजे आपल्यासाठीच खूप मोठी गोष्ट. 28 मे 1883 या दिवशी सावरकरांचा जन्म झाला आणि आपण आजच त्याची 141वी जयंती या ठिकाणी साजरी करतोय. सावरकर मूळचे हे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरमधील पालशेतमधले आणि तेच सावरकर नंतर आमच्या नाशिकमध्ये आले आणि आज मी नाशिकवरून आली याचा मलाही एक वेगळाच आनंद आहे. कारण की सावरकर ज्या भागात राहिले, ज्या तिळभांडेश्वरच्या मंदिराजवळ त्यांचा सावरकर वाडा होता, तो माझा रोज शाळेत जाण्याचा रस्ता. ज्या रस्त्यावरून ते फिरले त्या रस्त्यावरून मी लहानाची मोठी झाली. त्यामुळे सावरकरांचे विचार आणि त्यांच्या आसपास राहणारे लोक मला हे फार जवळून अनुभवता आले. पण आज आपण ज्या समाजात राहतोय, म्हणजे आज एक विद्यार्थी म्हणून माझ्याकडे माझं एक वेगळं आयुष्य आहे, मी जगू शकते. म्हणजे का बरं सावरकर हा विचार मी मांडावा आणि का बरं लोकांपर्यंत पोहोचवावा. तर आज आपण ज्या समाजात राहतोय ना त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती सावरकरांवरती दूषण लावण्याचं काम करत आहे. आणि कसं आहे की ह्या दूषणांना खोडून काढणं आपलंच काम आहे. कारण ते खोडायला कोणताही समाजसुधारक किंवा विचारवंत किंवा वरतून सावरकर तर मुळीच येणार नाही. आणि समजा आपल्यापैकी कोणी खोडून काढले नाहीच तर मग त्यावेळेला लोकांना वाटतं की कुठेतरी पाणी मुरतंय. पण हे लोकांना असं वाटू नये आणि लोकांना सावरकर समजावे यासाठी प्रत्येकाने सावरकर वाचणे हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणूनच आज मी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी उभी आहे. सावरकरांना जर आपल्याला समजायचं असेल ना तर आपल्याला सावरकरांना वाचावं लागतं. पण सावरकर हे अगदी क्लिष्ट. म्हणजे त्यांचं एक पुस्तक वाचताना प्रत्येक व्यक्तीला 2-3 वेळा ते वाचावं लागतं, तेव्हा कुठे आपल्याला थोडेसे सावरकर उमजतात. सावरकर म्हणजे एक हिंदुत्ववादी, एक विज्ञाननिष्ठ आणि ज्यांनी उपयुक्ततावाद स्वीकारला एक असे विचारवंत. त्यांचं हिंदुत्व म्हणजे फक्त धार्मिक किंवा एखाद्या पंथाचं किंवा मी या ग्रुपचा तुम्ही त्या पंथाचे असं नव्हे, तर त्यांचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वाचं होतं. ते म्हणालं की अहिंदू म्हणून कोणी मला इंद्रपद जरी दिलं तरी ते लाथाडून मी हिंदू म्हणूनच मरेल. त्यांच्या मते प्रत्येक मनुष्याची जात ही कोणती पण आपण ज्या वर्णव्यवस्थेत राहतो ती वर्णव्यवस्थेतली नसता मनुष्य धर्म ही प्रत्येकच माणसाची जात आहे आणि तोच प्रत्येक मनुष्याचा गुणधर्म आहे. आणि सावरकर म्हणतात की ज्या दिवशी आपण तो गुणधर्म पाळू ना त्या दिवशी हा हिंदुत्व खरंच पुढे जाताना आपल्याला दिसेल. सावरकरांचे हे हिंदुत्ववादी विचार आपण ऐकतो, सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार आपण ऐकतो. म्हणजे सावरकर म्हणायचे की माझे विचार आजच्या पिढीला जरी पटले नाही तर येणाऱ्या 40-50 वर्षांनंतर त्या पिढीला हेच विचार अगदी समर्पक वाटतील. म्हणजे आज किती चालू आहे 2024, 2024ला जरी तुम्ही सावरकर वाचले तरी तुम्हाला सावरकरांचे विचार हे तितकेच समर्पक वाटतील. सावरकरांनी उपयुक्ततावाद स्वीकारला. म्हणजे ज्याही पद्धतीने मला या भारत देशाला स्वतंत्र करता येईल, ज्याही पद्धतीने मला स्वतंत्र भारताकडे कूच करता येईल तो प्रत्येक मार्ग मी स्वीकारेल. कारण की ह्या भारत देशाला स्वातंत्र्याची आवश्यकता आहे.
बरं, प्रत्येकाच्या आयुष्यात एक ट्रिगर पॉईंट असतो. म्हणजे का बरं त्या विनायकाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व्हावं असं वाटलं असेल? सावरकर अगदी लहान होते त्याच वेळेला त्यांची आई गेली, प्लेग आला आणि प्लेगमध्ये त्यांचे वडील देखील गेले. सगळी जबाबदारी ही त्यांच्या मोठ्या भावावर आणि यसू वहिनीवर आली, म्हणजे बाबारावांवर आणि यसू वहिनीवरती. बरं, सावरकर हे अवघे 13 वर्षांचे होते. 13 वर्षांचे असताना सुद्धा रोज असं वृत्तपत्र वाचणं, सगळ्यांना सांगणं की देशात काय चालू आहे बरं का, ही सावरकरांच्या आवडीची गोष्ट. त्याच वेळेला प्लेगच्या या सगळ्या गोष्टींमुळे रँड, म्हणजे आपण सगळ्यांनाच माहिती असेल चाफेकर बंधू. बरं, चाफेकर बंधू हे आपल्याला फक्त नाव माहिती आहे, पण त्यांनी नेमकं काय केलं हे जरासं भुसटच लोकांना माहिती असतं, किंवा बहुतांश ठिकाणी तर आपल्याला तो इतिहासच माहिती नसतो. ज्या वेळेला प्लेगची महामारी आली त्यावेळेला घरामध्ये अनेक ठिकाणी, म्हणजे जसा कोरोना आला, कोरोनाच्या वेळेला आपल्याकडे स्वातंत्र्य होतं, मेडिकल सायन्स होतं, लस टोचली आणि आपण बरे झालो, बूस्टरपर्यंत लोकांनी घेतलेत. पण प्लेगच्या वेळेस तर तसं काहीच नाही. बरं, प्लेगच्या वेळेस ना आपल्याकडे वैद्यकीय सुविधा आहे ना आपण डॉक्टरांकडे जाऊ शकतो, कारण डॉक्टरांना कळवलं की ब्रिटिश अधिकारी आपल्याला घरातनं घेऊन जाणार. बरं, या परिस्थितीमध्ये हे ब्रिटिश अधिकारी फक्त प्लेगपासून लोकांना वाचवतोय म्हणून लोकांच्या घरात जायची, म्हणजे ज्यांना प्लेग झाला होता त्यांना बाहेर घेऊन जायची, अगदी त्यांची देवघरं देखील उद्ध्वस्त व्हायची आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार सुद्धा केले जायचे. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे प्रत्येकच स्वातंत्र्य सेनानी हा मनात असा उद्ध्वस्त होऊन गेलेला होता की काय असली परिस्थिती, म्हणजे आमच्याच देशात येऊन तुम्ही आमच्यावर असे सगळे आरोप करताय किंवा अशी सगळी गोष्ट करतायत. म्हणून अशा वेळेला सगळ्याच स्वातंत्र्य सैनिकांनी विचार केला आणि लोकमान्य टिळकांनी ठरवलं की याचा काहीतरी बंदोबस्त तर करायला हवा. आणि लोकमान्य टिळकांच्याच मार्गदर्शनाखाली वाढलेले हे चाफेकर बंधू यांनी रँडचा खून केला, रँडचा वध केला. बरं, त्यावेळेला काही सोशल मीडियासारखं 5 मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचायचं नाही की असं काहीतरी घडलंय जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात. म्हणजे अगदी पुण्यात जे घडलं ते भगूरपर्यंत पोहोचायला 4 दिवस लागले. आणि वृत्तपत्रिके प्रत्येकाच्या घरी पोहोचायचा नाही, ज्याच्या घरी पोहोचला त्याच्या घरी सावरकर गेले. त्यांनी तो बघितला आणि पहिल्याच पानावर लिहिलेलं होतं की चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. बरं, काही लोकांनी सांत्वन केलं आणि काही लोकांनी फार म्हणजे चांगले शब्दही वापरले नाही की माथे पुरू ते चाफेकर काय करस त्यांना असलं काहीतरी करायची. सावरकरांना फार वाईट वाटलं की ज्या व्यक्तीने देशासाठी हुतात्मा स्वीकारलं त्या व्यक्तीला देखील आपल्याच देशातले देशबांधव असं म्हणतात म्हणून. आणि इथून तो सावरकर तयार झाला स्वातंत्र्यवीर होण्याच्या दृष्टीने. पुढे ते नाशिकला आले, त्यांनी भगूर सोडलं, त्यांनी नाशिकला येऊन त्यांचं प्राथमिक शिक्षण केलं. त्यांचे मोठे बंधू देखील त्यांच्यासोबत नाशिकला आले. आणि नाशिकच्या तिळभांडेश्वर एक महादेव मंदिर आहे, म्हणजे तुमच्यापैकी जर कोणी नाशिकला आलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अभिनव भारतची संघटना, ज्या ठिकाणी ज्या वाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या त्या अजूनही तसंच ठेवलं आहे आणि त्याचं आता रिनोव्हेशनचं पण काम चालू आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला तुम्ही नाशिकला याल तर तुम्हाला अभिनव भारत हे अगदी छान स्वरूपामध्ये सगळ्यांच्या समोर दिसेल. त्यांनी राष्ट्रभक्त समूह नावाची संघटना स्थापन केली. पागे आणि म्हस्कर ह्या 2 लोकांना त्यांनी सोबत घेतलं. या 2 सदस्यांच्या माध्यमातून राष्ट्रभक्त समूह ही संघटना स्थापन झाली. आणि सावरकर तेव्हा होते केवळ 16 वर्षांपेक्षाही कमी, म्हणजे 16 वर्षापेक्षाही कमी वर्षाच्या एका मुलाने ही एक संघटना स्थापन केली. पुढे 1 जानेवारी 1900 ही जी संघटना झाली हिला प्रकट स्वरूपानं आणि हिला अभिनव भारत आणि पहिले मित्रमेळा म्हणून ओळखलं गेलं आणि नंतर तिला सगळ्यांनी अभिनव भारत म्हणून केलं. बरं, त्यावेळेला काही सोशल मीडिया पण नव्हतं की आज आम्ही एक व्हॉट्सॲप ग्रुप उघडला आहे तर तुम्ही याच्यात ॲड व्हा म्हणून. त्यावेळेला लोकांना हे सांगायचं नाही की असं काहीतरी घडलेलं आहे आणि तरीसुद्धा लोकांपर्यंत पोहोचवायचं सुद्धा, कारण की राष्ट्रीयत्वाची आपल्याला चळवळ उभी करायची. आणि अशा परिस्थितीमध्ये मग सावरकरांनी 400पेक्षा जास्त स्वयंसेवक जोडले, तेही देशभरामध्ये. म्हणजे मी केवळ नाशिकचं म्हणत नाही किंवा महाराष्ट्राचं म्हणत नाही, तर संपूर्ण देशभरामध्ये त्यांनी हे सगळे स्वयंसेवक जोडण्याचं काम केलं. पुढे त्यांनी त्यांचं फर्ग्युसनमध्ये बॅचलरची त्यांनी डिग्री घेतली आणि मग त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जायचं होतं. बरं, विदेशात जायचं म्हणजे काय हाऊस म्हणून नाही. म्हणजे आजकालच्या आमच्या पिढीला काय वाटतं की काहीतरी चार्मिंग वाटेल, आपण फॉरेनला शिकतोय, आईवडिलांना शेजारच्यांना सांगायलाही आनंद होईल. पण सावरकरांचंच नव्हे तर कोणत्याच राष्ट्रीय नेत्याचं किंवा कोणत्याच क्रांतिकारकाचं असं मत नव्हतं. त्यांच्या मते ज्या वेळेला आपण भारताबाहेर जाऊ त्यावेळेला भारताची संपूर्ण परिस्थिती ही आपल्याला वरतून बघता येईल आणि आपल्याला म्हणजे भारतातल्या लोकांशी कनेक्ट बनवता येईल. आणि ह्यासाठी त्या ठिकाणी इंग्लंडला गेले.
बरं, ज्या वेळेला ते इंग्लंडला गेले ना त्यावेळेला त्यांच्यावर पोलिसांची फार नजर होती. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की चाफेकर क्लबचा स्टुडंट आहे किंवा चाफेकर स्कूलचा स्टुडंट आहे. कारण सावरकरांचे विचार हे कसे आहेत हे इंग्लंडमधल्या लोकांना आधीच कळून गेलेलं होतं. म्हणजे तुमच्यापैकी जर कोणी चित्रपट बघितला असेल तर तुम्हालाही जाणवेल की कसं श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने कितीतरी क्रांतिकारक इंग्लंडमध्ये एकत्र आले आणि त्यांनी इंग्लंडमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. बरं, ज्या घरामध्ये ते राहिले इंडिया हाऊस त्याच्या बाहेर आजही लिहिलंय की इंडियन फिलॉसॉफर अँड पॅट्रिऑट लिव्ड हिअर. म्हणजे विचार करा की त्या इंग्लंडमधल्या लोकांनाही आज जाणीव आहे की एक पॅट्रिऑट एक देशभक्त सावरकर होते. पण आपल्याच देशातल्या अनेक लोकांना याची जाणीव अजूनही होत नाही. ह्या गोष्टीचं मला फार दुःख वाटतं. सावरकरांनी ज्या वेळेला इंग्लंडमध्ये जाऊन काम सुरू केलं त्यांनी बॉम्ब कसे बनवायचे, तंत्र कुठून आणायचं, या सगळ्याच गोष्टींचा सारासार विचार त्या भूमीवर जाऊन सुरू केला. बरं, तिथे पोहोचल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी हे सगळं काम करायला सुरुवात केली त्याच वेळेला मदनलाल धिंगरा यांनी वायलीचा खून केला, तेही सावरकरांच्या मदतीने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली येऊन. ज्या वेळेला मदनलाल धिंगरा यांनी वायलीचा खून केला ना त्यावेळेचे लोक असं म्हणत होते की मदनलाल धिंगरा यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे वर्षानुवर्ष इतिहास त्यांना लक्षात ठेवेल. वर्षानुवर्ष प्रत्येक मुलाच्या मुखात मदनलाल धिंगरांचं नाव असेल. पण परिस्थिती बघता आज आपल्यापैकी कित्येकांना मदनलाल धिंगरा हे माहितीच नाहीये. म्हणजे इतिहास हा आपल्यापर्यंत तसा पोहोचलाच नाही. कुठे ना कुठे इतिहास कमी पडला किंवा आपण कमी पडलो. म्हणजे कोणा एका पैलूवर आपण पूर्णपणे दोषारोप करू सुद्धा शकत नाही. आपणही कुठे ना कुठे एका पॉईंटवर कमी पडत असतो असं मला कुठे ना कुठे वाटतं. त्यानंतर सावरकरांनी 12 ब्राउनिंग पिस्तुलं भारतात पाठवली, तेही की भारतात जी काही परिस्थिती आहे त्याच्यावर कसा वचक बसवता येईल. बरं, त्याच वेळेला जून 1909 साली बाबारावांना अटक झाली. कारण बाबारावांवर काहीतरी आरोप लावण्यात आले आणि बाबारावांवर अशी अटक झाली की त्यांची अगदी रस्त्यात धिंड काढण्यात आली. म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो की एखादा स्वातंत्र्य सेनानी, आज आपण असं म्हणायला हवं की आज या देशाचा कोणताही नगरसेवक म्हणा किंवा आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा रस्त्यावरनं जात असला किंवा एखादा सिने अभिनेता रस्त्यावरनं जात असला तर लोक सगळे त्यांच्याकडे बघतात की अरे टीव्हीवर येतात, छान दिसतात, छान बोलतात. पण त्याच भारतामध्ये ज्या वेळेला एखादा स्वातंत्र्य सेनानी काहीतरी देशासाठी करतो तेव्हा रस्त्यावर त्याची धिंड काढली जात होती. या सगळ्या परिस्थितीने सगळेच जे नाशिकचे लोक होते ज्यांनी ती धिंड स्वतःच्या डोळ्यांनी बघितली होती ते अगदीच द्रावक मनाने आणि परिस्थितीत येऊन गेले. आणि त्याचमुळे त्यावेळेचे नाशिकचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जॅक्सन याचा वध करायचा त्यांनी ठरवलं. बरं, वध करणार कोण? म्हणजे जर तुम्ही वाचलं की जॅक्सनचा वध कसा करायचा तर त्याच्यावरती 6-1 महिने चर्चा चालली की वध कोण करणार. कारण माहिती होतं की जो व्यक्ती वध करेल त्याला नंतरचं आयुष्य जगणं फार कठीण. म्हणजे तो जगतो का मरतो याच्यावरची परिस्थिती. तर अशा वेळेला 19 वर्षांचे अनंत कान्हेरे समोर आले. त्यांना कित्येकांनी सांगितलं की नाही रे अनंता, तू लहान आहेस अजून, 19 वर्षांचा तुला अजून शिकायचं आहे, आईवडिलांची मदत करायची आहे. पण अनंत म्हणाला मुळीच नाही. म्हणजे ज्या वेळेला ते जॅक्सनचा वध करायला पुढे गेले त्यांनी आईवडिलांना काय स्वतःच्या जिवलग मित्राला देखील सांगितलं नव्हतं. कारण की कोणताही आपला व्यक्ती जर आपला हात धरायला आला की नको अनंता जाऊ नकोस तर आपलं मन तिथे थांबेल. बरं, ज्या दिवशी त्यांनी जॅक्सनचा वध केला त्याच्या 2 दिवसाआधी नाशिकचं विजयानंद थिएटर आहे ज्या ठिकाणी जॅक्सनचा वध झाला. 2 दिवसापूर्वी त्यांना असा विचार आला की अरे परवा तर तारीख ठरली आहे. म्हणजे तारीख अगदी आठवडाभरा पुढची ठरली होती. पण काहीतरी कारणामुळे असं कळालं की जॅक्सन तर आठवडाभरा आधीच नाशिक सोडतोय. मग त्याला लवकर मारायला हवं कारण त्याला जिवंत नाशिक बाहेर सोडणं हे त्यावेळेच्या लोकांना मुळीच पटणारं नव्हतं. बरं, ज्या वेळेला असं ठरलं त्यावेळेला 2 दिवसाआधी आता त्याला वाटलं की आईवडिलांना तर सांगायचं नाहीये. मग त्याच्यासोबत जे होते त्यांनी एक चांगला सूट दिला, छान ब्लेझर पॅन्ट वगैरे घालून अनंत कान्हेरे तयार झाले. अहो 19 वर्षांचा मुलगा, म्हणजे माझ्याहूनही लहान. जेव्हा मी अनंत कान्हेरेंना वाचते त्यावेळेला मला असं वाटतं की आज आपण जे विचार करतो त्यापेक्षा त्यांचे विचार अगदी प्रगल्भ होते. म्हणजे सूट वूट घालून ते विजयानंद थिएटरमध्ये गेले आणि त्यांनी तिथे एक फोटो काढला. तुम्ही आजही गुगल केलं तर तुम्हाला तो सापडेल. आणि त्या फोटोच्या मागे त्यांनी लिहून ठेवलं की मी गेल्यावर माझ्या आईवडिलांना माझी मिळणारी एक शेवटची भेट असेल तो म्हणजे माझा एक फोटो. म्हणजे 19 वर्षाच्या मुलाला जेवायला वाटतं की तो आईवडिलांनाही सांगत नाही, जिवलग मित्रांनाही सांगत नाही, फक्त स्वातंत्र्यासाठी आणि फक्त स्वातंत्र्यासाठी. आणि प्रेरणा कुठून घेत आहे? सावरकरांकडून. अहो असे विचार. म्हणजे का तर फक्त बाबारावांना जी शिक्षा झाली ती नाशिकच्या लोकांना पटली नाही आणि म्हणून त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जॅक्सनचा त्यांनी विजयानंद थिएटरमध्ये वध केला.
बरं, आता संशयाची सुई पोहोचली ती डायरेक्ट इंग्लंडमध्ये असलेल्या सावरकरांवर अनेक आरोप लावण्यात आले की त्यांनी बॉम्ब बनवण्याचं तंत्रज्ञान उभं केलं किंवा मदनलाल धिंगरा यांना त्यांनी मदत केली, त्यांनी भारतामध्ये ब्राउनिंग पिस्तुलं पाठवली, त्यांनी अभिनव भारतसारखी संघटना उभी केली. या सगळे आरोप त्यांच्यावरती लावण्यात आले. बरं, सावरकरांची आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्यांची अशी इच्छा होती की जो काही खटला चालावा तो इंग्लंडमध्ये चालावा, कारण की त्या देशातले नियम जे होते ते त्यांना भारतात येऊन त्यांचा काळा बाजार करताच आला असता, पण इंग्लंडमध्ये किमान जगाला दाखवण्यासाठी तरी त्यांनी त्यांच्या कायद्यांचं काटेकोरपणे पालन केलं असतं. पण तिथल्या चर्चिलला मात्र हे मान्य नव्हतं. तिथल्या लोकांनी खूप प्रयत्न केले की कसं सावरकरांना इंग्लंडमध्येच त्यांचा खटला चालवता येईल, पण त्यांनी काही ते होऊ दिलं नाही. बरं, इकडे बाबाराव काळ्या पाण्याच्या शिक्षेला निघतायत, इकडे सावरकरांवर इंग्लंडमध्ये खटला चालू आहे. हे सगळं बघता यसुवहिनी अगदी दुःखात चालल्या गेल्या होत्या. म्हणजे बाबारावांची पत्नी ज्या वेळेला बाबारावांना ज्या वेळेला अटक झाली त्यावेळेला इंग्रज त्यांच्या घरात आले आणि ते त्यांची सगळी मालमत्ता जप्त केली. अहो, चुलीवरती जे भांडे म्हणजे स्वयंपाक चालू होता ना, ते स्वयंपाकाचे गरम भांडे देखील ते घेऊन गेले. म्हणजे घरात काहीच उरलं नाही. बरं, शेजारचे लोक त्यावेळेला सांत्वन करायला आले, शोक व्यक्त करायला आले की अगं यसू, फार वाईट झालं ग तुझ्यासोबत. म्हणजे तुझा नवरा पण काळ्या पाण्याच्या शिक्षेला चालला, तुझा जो छोटा दीर आहे तो इंग्लंडमध्ये, आणि छोटा जो दीर आहे नारायण तो पण आता शिक्षण घेतोय, तो तर लहान आहे, तो काय करणार. त्यावेळेला यसू त्यांना म्हणते की तुम्ही रडू नका, ज्या वेळेला आमच्यासारखी कुटुंब उद्ध्वस्त होतील ना तेव्हाच ह्या देशामध्ये भरभराट होईल. काय विचार म्हणावे त्या यसुवहिनींचे. बरं, त्या अगदी दुःखामध्ये चालल्या गेल्या होत्या की काय परिस्थिती आली आपल्यावरती. म्हणजे आपल्या घरातले तिघही पुरुष हे फक्त स्वातंत्र्यासाठी पुढे आले आणि आज आपल्याकडे काहीच राहिलं नाही. म्हणजे त्यांचा स्वतःचा संसार तर राहिलाच नाही, पण घरामध्ये घर पण देणारी माणसं देखील नाही. म्हणजे घरातले पुरुष, त्या काळाची परिस्थिती अशी की घरात पुरुष तर घराणा कणा, अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये एकही पुरुष नाही. सगळे लढताय ते म्हणजे स्वातंत्र्यासाठी. आणि त्यामुळे एकदम दुःखी मनाने यसुवहिनींनी सावरकरांना लंडनमध्ये पत्र लिहिलं की अरे तात्या, काय चालू आहे हे सगळं. म्हणजे का बरं तुम्हाला वाटलं की आपल्याला स्वातंत्र्य हवं, का बरं तुम्ही हे सगळं घरात आणलं. म्हणजे घराला घरपणच दिसत नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये. तात्यारावांना लंडनला ते पत्र भेटलं. तात्यारावांनाही फार दुःख वाटलं की अरे म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आपण भारतात जावं, आपल्या कुटुंबाला भेटावं, पण लंडनमध्ये त्यांच्यावर खटला चालू होता, त्यामुळे ते भारतात येऊ शकत नव्हते. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी यसुवहिनींना पुन्हा पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये ते म्हणतात की ज्या स्त्रीने मला कधी आई नसल्याची कमी कधी भासूच दिली नाही, सर्वप्रथम मी त्या स्त्रीला वंदन करतो. हीच आपली परंपरा आहे, हीच आपली संस्कृती आहे, जी आपल्याला रामायणात सुद्धा दिसली आणि सावरकरांनी सुद्धा ती आपल्यासमोर आणली. त्यावेळेला ते असे म्हणतात की धन्य धन्य तो आपुला वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश, की रामसेवा पुण्यलेश आपुल्या वंशी लाधला. ते असं म्हणतात की किती धन्य आमचा वंश की ज्या वेळेला रामाला वनवास मिळाला त्याच्यानंतर रामराज्य आलं, तर आज आमचं कुटुंब, आपला वंश निवडला गेला ह्या वनवासासाठी, आणि आपल्याला जेव्हा वनवास मिळेल त्याच वेळेला ह्या देशाला स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती इतका दुःखात असताना सुद्धा विचार करतो की जर आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, आमचा वंश गेला तरी हरकत नाही, पण ह्या देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं, आणि तेच आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. पुढे ते म्हणतात यसुवहिनीला की अगं, आपली भारत माता ना मगर मिठीत अडकली आहे, तिला सोडवणं हे आपलं काम आहे. ते म्हणतात की अमर होय ती वंशतला, निर्वंशचा देवा करता. म्हणजे अमर झालंय आपलं कुटुंब, आपल्या सगळ्या पिढ्या अमर झालेल्या आहेत, कारण की आपल्या वंशाची निवड झालेली या स्वतंत्र संग्रामामध्ये पुढे जाण्यासाठी. आणि तेच तर सावरकर आपल्याला पुढे, जसं सर पण म्हणाले की सावरकर असं म्हणाले होते की आम्ही 3 बंदूक आहे, आम्ही 7 बंधू जरी असतो ना तरी आम्ही 7 देखील देशाच्या स्वातंत्र्यासाठीच आम्ही अग्रेसर झालो असतो. आणि हे दाखवतं आपल्याला सावरकरांचं मत. आजही सावरकरांचं जे कुटुंब आहे, म्हणजे पुण्यात राहतात, काही दादरला राहतात, ज्याही वेळेला मला त्यांना भेटायची संधी मिळाली त्यावेळेला तेही असंच म्हणतात की त्यांनाही फार दुःख होतं की अरे, आपल्या पूर्वजांनी असा इतिहास रचला, त्यांनी घराची अगदी राख रांगोळी केली, पण त्यांच्याच देशामध्ये त्यांना आज तो सन्मान मिळवून देण्यासाठी आपण सगळेच अपुरे पडतोय. ज्यावेळेला ही सगळी परिस्थिती झाली त्याच्यानंतर सावरकरांना भारतात पाठवावंच लागलं, कारण की इंग्लंडवाल्यांना मान्य नव्हतं ना. समजा त्यांनी इंग्लंडमध्ये काहीतरी चुकीचा निकाल लावला असता तर संपूर्ण देशभरात त्यांची नाचक्की झाली असती, पण भारतात काही निकाल लावू दे, काही हरकत नाही,
कसं सोशल मीडिया नव्हतं ना तेव्हा, लोकांपर्यंत पोहोचणार कसं? भारतातले निकाल हे भारतातच राहणार. सावरकरांना भारतात आणण्यासाठी मोरिया जहाज आलं आणि मार्सिलीच्या बेटाचा जो काही किस्सा आहे तो आपण सगळ्यांनाच माहिती आहे की सावरकरांनी भोकातनं उडी मारली. बरं, बरेच लोकांना ना याची अर्धवटच माहिती असते बरं का. म्हणजे शब्दप्रयोग असा होतो की संडासाच्या भोकातनं उडी मारली, अर्ध्याच्यावर लोक कन्फ्यूज असतात की नेमकं भोक कोणतं होतं. आधी पण म्हणजे आज आपल्याकडे पण आपण आजची रचना बघा किंवा जहाजाची रचना बघा, असे छोटे छोटे काच असतात. तुम्ही आजही इंग्लिश पिक्चर बघा किंवा आपले जुने पिक्चर बघा, असे काच असतात आणि त्या काचेला ते भोक म्हणाले. बरं, सावरकर ज्या वेळेला सगळ्यांना माहिती होतं त्या जहाजावाल्यांना की अरे हा एक मोठा व्यक्ती आहे बरं का, म्हणजे एक मोठा प्रिझनर आहे आणि हा कोणत्याही प्रकारे पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो. तरी सावरकर त्यांच्या विधीसाठी, प्रातविधीसाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पहिले जाणवं काढलं आणि मोजलं की आपण याच्यातनं जाऊ शकू का नाही. जर जाऊ शकू तरच जाण्यात अर्थ आहे, नाही तर इथेच बसण्यात अर्थ आहे. बरं, त्यांनी मोजलं, त्यांना वाटलं की कदाचित मी इथून सुटू शकतो. आणि सावरकर दाखवतात ना उपयुक्ततावाद, की कुठूनही जर आपल्याला बाहेर पडता येत असेल, येड केड प्रकारेण जर आपण बाहेर पडू शकत असू तर बाहेर पडायचं. त्यांनी ती काच फोडली. बरं, काच फोडता फोडता अंगालाही जरासे दुखापत झालीच असणार. ते त्या काचेतनं कसे बसे बाहेर पडले. तुम्ही म्हणजे चित्रपटात बघितलं असेल तर मला असं वाटत नाही की चित्रपट तो सीन तितका करू शकला, पण तुम्ही विचार करा ना की 1-1.5 किलोमीटरचा तो जो समुद्र किनारा आहे तो आहे, समुद्राचं अगदी खारट पाणी आणि त्या पाण्यातनं सावरकर पोहत पोहत जात आहे. बरं, ह्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मनात किती विचार असतील की आपण पोहोचतो का नाही पोहोचत, मागून आपल्यावरती इतक्या गोळ्या चालू आहेत, आपण एखाद्या गोळीत मेलो तर आपलं प्रेतही सापडणं कठीण, कारण समुद्र आहे शेवटी तो. बरं, त्या 1 किलोमीटर त्या जीवाच्या आकांताने त्या बेटात समुद्रावर पोहोचले. पण भाषेचा म्हणजे आपण सगळ्यांनाच माहिती आहे की तिथल्या लोकांना इंग्रजी भाषा येत नव्हती आणि सावरकरांना किती सांगितलं की अरे मी कोण आहे, मी भारतीय आहे, मी तुमच्याकडे शरणागती घेऊ शकतो, हे ब्रिटिश आहेत, हे मला इथून पकडून घेऊ जाणार नाही. पण तरीसुद्धा त्यांना कळालं नाही. नंतर त्याचा बराचसा प्रश्न झाला, पूर्ण राजकीय उलथापालथ झाली. म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती बऱ्याच लोकांनी त्यावेळेला सांगितलं की सावरकरांना फ्रान्सला परत द्या म्हणून, कारण ते फ्रान्सच्या धर्तीवर आले होते. पण इंग्लंड तसं काही होऊ देणार नव्हतं, कारण इंग्लंडसाठी इतका मोठा गुन्हेगार सावरकर म्हणजे. सावरकर भारतात आले, मुंबईमध्ये ते जेलमध्ये होते. त्यांच्या पत्नी माई त्यांना भेटायला गेल्या. माई खूप दुःखी होत्या की नवरा आलाय भारतामध्ये पण आपल्या घरी नाही येऊ शकत आहे, त्याच्यावर अजून खटला चालू आहे, अजून माहिती पण नाही की काय होणार. आणि नुकतंच कळालं होतं की सावरकरांना 2 जन्मठेपेच्या शिक्षा द्यायच्या म्हणून. त्यावेळेला सावरकर त्यांना म्हणतात की मला माहिती आहे मी तुझा अपराधी आहे म्हणून, कारण आपला संसार होता, पण तरीसुद्धा तू एकटीच सोडते म्हणून. त्यावेळेला ते म्हणाले की आपल्या एका संसाराची राख रांगोळी झाली ना तरी काही हरकत नाही, पण ह्या देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं. तुम्ही येसूबहिणींना बघा, तुम्ही माईंना बघा, तुम्ही नारायणरावांच्या पत्नीला बघा, म्हणजे फक्त त्या घरातल्या पुरुषांनीच नाही तर त्या घरातल्या स्त्रिया देखील तितक्याच पुढे सरसावल्या या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी. आणि हाच तर आपला वैभवशाली इतिहास आहे. ज्या वेळेला सावरकरांना कळालं की आपल्याला 2 शिक्षा आहे, म्हणजे सावरकरांनी त्यावेळेला ब्रिटिश सरकारला एक पत्र लिहिलं. त्या पत्राविषयी फारसं काही लोक बाहेर म्हणत नाही, पण त्या पत्रात त्यांनी असं म्हणालं की कोणत्याही कायद्यानुसार, म्हणजे केवळ भारताचाच नव्हे तर जगातल्या कोणत्याही देशाचा कायदा असू दे, जर एखाद्या व्यक्तीवरती 2, 3, 4, 5 असे कितीही गुन्हे लागले तर त्या गुन्ह्यामध्ये एखाद्याची शिक्षा 2 वर्ष असेल, एखाद्याची 5, एकाची 10, एकाची 20, तर त्या व्यक्तीला समजा 4 गुन्ह्यांसाठी पकडले तर त्याला जी सगळ्यात मोठी शिक्षा असेल त्या 4ही गुन्ह्यांमधली ती पूर्ण शिक्षा देतात. त्याला अशा काही एक नाही की पहिले 2 वर्ष कर, मग 3 वर्ष कर, मग 5 कर, मग 10 कर, असं नाही. जी सगळ्यात मोठी शिक्षा असेल तीच भोगायची. मग सावरकर त्यांना म्हणाले की 2 जन्मठेपा कसं काय, सगळ्यात मोठी ना, मग मला एक 25 वर्षांचे द्या, कायदा तेच म्हणतो, शेवटी बॅरिस्टर माणूस ना तो. ब्रिटिश म्हणाले नाही. ते म्हणाले की अहो तुम्ही 1 जन्म ना, मग 2 जन्मठेपा कसं देणार, एका जन्मात 1च जन्मठेप हवी. ते म्हणाले नाही. मग त्यावेळेला सावरकर त्यांना म्हणतात म्हणजे तुमच्यामध्ये तर पुनर्जन्म नाहीच आहे, पुनर्जन्म तर आमच्यात आहे. तर तुम्ही मान्य करताय बरं का की पुनर्जन्म असतो म्हणून, की तुम्ही जर एका जन्मामध्ये 2 जन्मठेपा देऊ शकता तर तुम्ही मान्य करायला हवं की पुनर्जन्माची जी संकल्पना आम्ही हिंदू म्हणून बाळगतो ती संकल्पना अस्तित्वात आहे म्हणून. पण ब्रिटिश ऐकणार कुठे होते, त्यांना पाठवायचं ठरलं. बरं, ज्या वेळेला त्यांची जहाज आली महाराजा आगबोटी, त्या आगबोटीवर ज्या वेळेला ते चढायला आले त्यांच्याबरोबर अनेक कैदी होते चढत असताना.
लोक त्यांना बघायला आले होते. काही लोक असेच रस्त्याने चालणारे की कोण चाललंय बाबा म्हणून, किंवा काही जण की सावरकर चालले आहेत, कारण सावरकरांचं नाव त्याही वेळेला मोठं होतं, कारण त्यांनी कामच इतकं अफलातून केलेलं होतं. लोक त्यांना बघायला आले आणि सगळेच लोक त्यांच्याकडे बघता बघता काही दुःखात होते, काही असे कुसकटपणे बघत होते, कारण समाज आहे आपला, असं होतंच सगळीकडे. प्रत्येकाला त्या भावना तितक्याच खोलवर जाणवत नाही. ज्या वेळेला ते चढत होते त्यावेळेला लोकांना असं, कारण की हजारो लोकांमध्ये गेलेले 2-1 लोक हे काळ्या पाण्याच्या शिक्षेवरनं परत आले होते. त्यामुळे जो व्यक्ती काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदमानला गेला तो परत कधी आलाच नाही. म्हणजे सावरकर त्यांचं जे पुस्तक आहे माझी जन्मठेप, त्याच्यामध्ये असं लिहितात की मला असं वाटत होतं की मला प्रेताच्या तिरडीवर बांधलं जातंय म्हणून ज्या वेळेला मी तिथे चढत होतं. पण सावरकरांना दुःख याचं नव्हतं बरं का, की मी काळ्या पाण्याच्या शिक्षेला चाललोय किंवा मी माझ्या देशात परत येईल का नाही, 50 वर्ष तिथे जायचंय. त्यांना दुःख या गोष्टीचं होतं की तिथे उपस्थित लोकांपैकी, म्हणजे ते असं लिहितात, त्यांनी नमूद केलेलं आहे, तिथे उपस्थित लोकांपैकी एक व्यक्ती जरी त्यांना म्हणाला असताना की जा बंधो जा, तुझ्या मागे मी आणि आम्ही तुझ्या व्रताचं पारणं फेडू, तर तिथल्या तिथेच माझ्या तिरडीची फुलांची सेज झाली असती. पण ती झालीच नाही, कारण कोणी ते साहस केलंच नाही किंवा कोणी ते काही बोललंच नाही. सावरकर गेले. म्हणजे त्यांच्या पुस्तकांमध्ये असं आपण ज्या वेळेला वाचतो ना, मी म्हणते की हृदय अगदी भरून येतं. बऱ्याचदा आपण रडत रडत ती पुस्तकं वाचतो की काय तो त्याग असेल त्या माणसाचा. पण तरी सुद्धा आजची समाज व्यवस्था मला काही वेगळं सांगायला नको. सावरकर तिथे पोहोचले. डेव्हिड बॅरी आयरिश अधिकारी होते त्या तिथले जेलर म्हणून. त्यांना सगळे बारी साहेब म्हणायचे. अपभ्रंश आपल्या भाषेमध्ये अनेक वर्षांपासून होतात. तिथे गेल्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी सांगितलं की तू ह्या खोलीत राहायचंय, तू इथे बसायचंय, तुला पहिले 6 महिन्याची सॉलिटरी कन्फाइनमेंट होणार आहे. म्हणजे अगदी तिथे कोणीच यायचं नाही, एकटं काळोख अंधारी खोली, त्याच्यामध्ये तू 6 महिने राहायचंय म्हणून. ते म्हणाले ठीक आहे. एक व्यक्ती आला तिथल्याच अधिकाऱ्यांपैकी एक होता. त्याने सावरकरांचा बिल्ला बघितला. ते म्हणाले की अरे 1910 चालू आहे आत्ता आणि तुला 50 वर्षांची शिक्षा दिली आहे ना म्हणे. तर 1910 ते 1960 म्हणजे 50 वर्ष, काही हरकत नाही. आमचं ब्रिटिश सरकार खूप दयाळू आहे. 1960 उलटलं की तुला लगेच तुझ्या घरी सोडून देऊ आम्ही म्हणून. सावरकर त्याच्या डोळ्यात डोळे घालत असे उभे राहिले आणि ते म्हणाले तुम्हाला काय वाटतं इतक्या वर्ष आम्ही तुम्हाला भारतात राहू देणार आहोत? म्हणजे ज्या व्यक्तीला कळतंय की 50 वर्ष आपण सुटतो का नाही सुटत, परत जातो का नाही, का इथेच आपलं काही ते शेवटचं होतं, तोही इतक्या आत्मविश्वासाने म्हणतो की तुम्हाला काय वाटतं आम्ही तुम्हाला इतके वर्ष राहू देणार आहोत. पुढे सावरकरांवर फार हाल अपेष्टा होतात. म्हणजे त्यांना जे जेवायला मिळतं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला उंदराचे किंवा पालीचे तुकडेही असतात. ज्या वेळेला गरमी दमट हवामान तिथलं, म्हणजे अंदमानामध्ये गरमी आणि पावसाळा जास्त जाणवतो हिवाळ्यापेक्षा. त्यात इतकं दमट हवामान, कारण सगळ्या समुद्राने वेढलेला ते अंदमान, त्याच्यामध्ये अगदी जाड कपडे घालायचे. आजच म्हणजे मी आली इकडे मुंबईला, दमट हवामान, मी नाशिकवरून आली, मला फार वेगळं वाटलं की भाई काय दमट हवामान आहे. पण सावरकरांना त्या अंदमानामध्ये इतके जाड कपडे घालायचे आणि त्याच्यात ते असं वातावरण. बरं, आंघोळ करायची तर ज्या दिवशी ते पहिल्यांदा आंघोळीला गेले, म्हणजे आणल्याच त्यांची आंघोळ झाली, कारण 3 दिवस 3 रात्र लागतात अंदमानात जायला. त्यावेळेला पाणी होतं. ते आंघोळीला गेले तर ते म्हणाले नाही आंघोळ अशी नाही करायची, तुम्हाला 3 वेळा आदेश दिला जाईल. पाणी दिले म्हटलं की तू बुचकळायचं आणि पाणी काढायचं. मग तुला पुढची आज्ञा दिली की तू ते अंगावर टाकायचं आणि मग झाली तुझी आंघोळ. म्हणजे त्या 3 तांब्यांमध्ये तू तुझा प्रातविधी पण करायचा आणि तुझी आंघोळ पण करायची. बरं, ते पाणी कसं बरं? ते पाणी म्हणजे समुद्राचं. समुद्राच्या पाण्यामध्ये कसली, आज लोक हौशीने बीचवर जातात आणि बीचवरनं येता येता त्यांना असं वाटतं की अंगाचा असा कचकटा झालाय, सगळी वाळू, सगळं ते मीठ अंगात घुसलंय. पण सावरकरांनी रोज आंघोळ, म्हणजे सावरकरांनीच नाही तर त्या अंदमानातल्या प्रत्येक कैद्यांनी रोज आंघोळ करायची, ती म्हणजे त्या खाऱ्या पाण्याने. जेवायचंही असंच, आंघोळीचंही असंच. आणि त्यातल्या त्यात तो कोलू फिरवायचा, ते नारळ सोलायचे, तेही हाताने. आज आईने सांगितलं घरामध्ये की 1 नारळ सोलून दे, तर आम्हाला वीट येतो त्या गोष्टीचा की काय ते नारळ सोलायला लावते. पण ते रोज सोलायचे. आणि आज तर आम्ही चिमटा बिमटा घेऊ ओढू, पण ते हाताने खोलायचे. तेही आपले साधे नाही, हिरवे नारळ, त्याच्यात आपण पाणी पितो हौशीने. तर ते हिरवे नारळ करायचे आणि त्यातल्या त्यात रोज तेल काढायचं. बरं, सगळ्यात शक्तिशाली प्राणी कोणता? तर बैल. तर बैलही जितकं तेल काढू शकणार नाही तितकं ह्या कैद्यांनी काढायचं.
आणि समजा नाहीच केलं तर मग खडाबारी वगैरे अशा त्यांना शिक्षा मिळायच्या. म्हणजे असं अगदी पाय फाकून उभे राहायचं, पायामध्ये त्यांच्या काहीतरी लाकडाचा तुकडा वगैरे असा अंतराने ठेवलेला, पायात जाड साखळदंड, हातात जाड साखळदंड आणि तसंच उभं राहायचं. कधी कधी 6-6, 7-7 दिवस. म्हणजे अगदी त्यांचे सगळे विधी त्यांनी तसेच करायचे, झोपायचं देखील तसंच. आणि ही शिक्षा का? जर समजा तुम्हाला एक दिवस तेल काढायला लावलं आणि तुम्ही तितकं काढू शकला नाही तर तुम्हाला ही शिक्षा. बरं 7 दिवस झाले की तुम्ही 8व्या दिवशी पुन्हा कामाला जायचं आणि समजा तुम्ही त्या दिवशी काम करू शकले नाही तर शिक्षा रिपीट. या सगळ्या वातावरणात सावरकरांसोबत अंदमानातले सगळे कैदी राहत होते. बरं तुम्ही सांगा की अशा परिस्थितीत अडकलेल्या एखाद्या स्वातंत्र्य योद्ध्याने अशाच परिस्थितीमध्ये नेहमी म्हणजे येणारे 50 वर्ष किंवा त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहणं गरजेचं होतं का? तर मुळीच नाही. सावरकर असं त्यांना वाटायचं की कसं मी माझ्या देशाला परततो. बरं आजचे आपले जे बरेचसे पॉलिटिकल लोक आहेत जे सावरकरांवर दूषण लावतात ते असं म्हणतात की सावरकर काय माफीवीर होते, पेन्शनवीर होते. मध्यंतरी तर मी ऐकलं की इंग्लंडमधल्या कोणत्या तरी स्त्रीबरोबर त्यांचं प्रकरण होतं म्हणून त्यांना जेलमध्ये घातलं. दुर्बुद्धी कशी सुचते लोकांना. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या जिभेत ती ताकदच असायला नको की ज्या वेळेला आपण सावरकरांवर काहीतरी दूषणात्मक शब्दांचा प्रयोग करू शकू. पण परिस्थिती तशी नाहीच आहे ना, लोक करतातच तसा प्रयोग. बरं इंग्लंडच्या कायद्यानुसार त्याला ॲम्नेस्टी पिटिशन असं म्हणतात. तसं ॲम्नेस्टी पिटिशनचा काही डायरेक्ट मराठीत अर्थ नाही आहे, त्याला दयेचा अर्ज वगैरे असं म्हणतात. म्हणजे माफी आणि दया याच्यातला अर्थ लोकांना कळत नाही मराठीचा. पण दया आणि माफी याच्यातला अर्थ आपल्याला कळत नाही. माफी म्हणजे काय तर समजा मी तुमच्यासोबत काहीतरी चुकीचं वागली तर मी तुम्हाला माफी मागेल की माफ करा माझ्याकडून चूक झाली म्हणून, पुढच्या वेळेला मी असलं काही करणार नाही. पण सावरकरांनी असं कधीच म्हटलं नाही की माझ्या सांगण्यावरनं मदनलाल धिंगराने वायलीचा खून केला किंवा मी 12 ब्राउनिंग पिस्तुलं पाठवली किंवा मी अभिनव भारत उघडली ही मी चूक केली आहे म्हणून. सावरकर असं कधीच म्हटले नाही. आणि असेल तर ते 10 वाचून बघा आणि तुम्हाला कळेलच की जर तुम्हाला वाटत असेल की नाही सावरकर तर असं कसं काय, ते तर माफीवीर होते, तर जरा जा वाचा. अरे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं कोणीच पुढे जात नाही, ते वाचणं आवश्यक आहे. सावरकरांनी सांगितलं की आजपर्यंत जे केलं ते केलं जाऊ देत, पण पुढे तुम्ही जर माझ्यावर काही अटी घालणार असाल तर मी त्या अटींचं पालन करेल, पण मला इथून बाहेर सोडा म्हणून. बरं त्या ठिकाणी राहणंही गरजेचं नाही. बरं सावरकरांनी एकट्याने नाही लिहिल्या बरं का, संपूर्ण कारागृहात सांगितलं की असं आपल्याकडे काहीतरी अधिकार आहे, आपण इथून बाहेर सुटूच शकतो म्हणून. तर मग असं त्यांना कळालं. बरेचसे लोक सुटले सुद्धा याच्यातनं. असं असतं की ज्या वेळेला असे अनेक अर्ज ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे पोहोचतात त्या दिवशी वर्षातला एक दिवस अधिवेशनाचा ठरवला जायचा आणि मग त्या सगळ्या अर्जांवर चर्चा होणार की कोणाला सोडायचं कोणाला ठेवायचं. तर असं नेहमी चर्चा व्हायची. आणि मग समजा एखाद्या व्यक्तीला सोडायचं ठरवलं तर मग ते मुंबईला यायचं की आम्हाला यायला सोडवायची इच्छा आहे तर तुम्ही काय म्हणाल म्हणून. आणि मग मुंबई ज्यांना पारित करेल ते पुढे. बरं सावरकरांना ना कधी ब्रिटिश सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला ना कधी मुंबईवाल्यांनी. आणि समजा चुकून ब्रिटिश सरकारला वाटलंच की सोडायचं का याला तर मुंबईवाल्यांनी हे होऊ दिलं नाही. सावरकरांना माहिती होतं की ते पॉलिटिकल प्रिझनर होते, म्हणजे एक राजकीय कैदी. आणि राजकीय कैद्यांना सामान्य कैद्यांपेक्षा थोडेसे वेगळे अधिकार असतात. म्हणजे त्यांना कष्टाची कामं दिली जात नाही, त्यांना कधी कधी लेखपालाचं काम करा किंवा थोडंसं लिहून द्या किंवा थोडंसं सामान ठेवा उचलून न्या किंवा लोकांना इकडचं तिकडे घेऊन जा असे काम असतात. पण सावरकरांना ते कधी दिले नाही बरं का. म्हणजे सावरकरांच्या बिल्ल्याखाली डी लिहिलेला होता, तो फक्त सावरकरांच्या खाली होता का, ते डेंजरस प्रिझनर म्हणून. ब्रिटिशांना पण भीती होती सावरकरांची की डेंजरस प्रिझनर आपल्या अंदमानामध्ये आहे म्हणून. सावरकर फार हुशार होते. म्हणजे दिवसभर ते सगळं करायचं, काम करायचं, थकायचं आणि मग त्यांना आणून सोडून द्यायचं. कारण माणसाकडे चालण्याची शक्तीच नसणार इतकं काम केल्यानंतर. सोडल्यानंतर ते असे निश्चित पडून असायचे. जाग आली की मग त्यांना कविता सुचायच्या. आणि मग त्या सुचलेल्या कवितांमधून आलं ते म्हणजे कमला महाकाव्य. बरं हे महाकाव्य आलं. तुम्ही जर ते महाकाव्य बघितलं, माझे अजून पूर्ण वाचून नाही झालं, तर मी सांगते की त्या काव्य जितकं मी वाचलं त्याच्यात दुःखाचा किंवा त्रासाचा एक शब्द नाहीये. ते असं प्रेमाने भरलेलं काव्य आहे. म्हणजे विचार करा, एखाद्या व्यक्ती दररोज इतकं काम करतो, इतके हाल अपेष्टांमध्ये, तरी सुद्धा त्याला प्रेमगीतं आठवत आहेत. दर 3 महिन्यांनी अंदमानामध्ये भिंतींना चुना मारला जायचा, म्हणजे जे काही जुनं असेल ते स्वच्छ करायचं म्हणून. तर सावरकरांनी लिहिलेल्या त्याच्या सगळ्या ओव्या होत्या, ज्या कविता होत्या त्या पुसल्या जायच्या. म्हणजे 3 महिन्यामध्ये ते लिहायचं पण आणि पाठ पण करायचं. विचार करा, जितके वर्ष ते अंदमानात होते तितक्या वर्षांच्या सगळ्या ओव्या त्यांनी पाठ केल्या आणि आल्यानंतर सगळ्या लिहून काढल्या. बरं चुना मारला की लोकांना वाटायचं आता सावरकरचा जो काही आहे इच्छा की लिहायचं ती सगळी आता पाण्यात जाणार आणि तो काही लिहिणार नाही.
सावरकरांना त्याचाही आनंद व्हायचा, अरे वा लिहायला कोरं पाण मिळालं, कारण चुना मारून तर सगळं भिंत स्वच्छ होऊन गेलेली असायची. सावरकर ज्या वेळेला थकायचे आणि हे सगळं लिहून वगैरे झालं की कुठेतरी सकाळी 3-4 वाजता त्यांना जाग यायची. प्रत्येकच थकलेल्या माणसांना सकाळची ती वेळ असते की छान झोप लागते म्हणून. त्याच वेळेला त्या ठिकाणी अंदमानात त्यांच्यासोबत मुस्लिम बांधव होते, त्यांची नमाज सुरू व्हायची. बरं सकाळी सकाळी हे भोंगे म्हणजे सगळ्यांनाच त्रासदायक की कसं काय बरं, म्हणजे आपण कुठेतरी डोळा लागतोच ते हे ओरडतात. मग सावरकरांनी सांगितलं बारी साहेबांना की का यांचं काहीतरी करा म्हणून, केव्हा तर चालू आहे यांचं. बारी साहेब म्हणाले त्यांना धार्मिक अधिकार आहे, त्यांचा नमाज ते वाचतीलच म्हणून पहाटेचा. सावरकर हुशार होते, ते म्हणाले माझा पण धार्मिक अधिकार आहे, मला माझी भगवद्गीता हवी आहे म्हणून. आता ती काही तिकडे अंदमानात नव्हती, 3-4 दिवस लागले भारतात आणायला. त्यांच्याकडे भगवद्गीता आली आणि भगवद्गीता ते म्हणे इकडे या, त्यांनी सुरू केलं. मस्त पहिला फोटो होता, आपण बघतोच की श्रीकृष्ण सारथी म्हणून बसलेले आहेत, मागे अर्जुन बसलेला आहे, ते अर्जुनाला मार्गक्रमण करतायत की तू असं कर, तू या धर्मयुद्धामध्ये आहेस म्हणून. तर हे सगळं ते म्हणाले की दिस इज लॉर्ड कृष्णा अँड ही इज ब्लोईंग कॉन्च, ही इज ब्लोईंग कॉन्च. म्हणजे ते असं म्हणाले की हा आमचा देव आहे श्रीकृष्ण आणि तो शंख वाजवतोय म्हणून. तर हा आमचा धार्मिक अधिकार आहे की आम्हाला रोज शंख वाजवायचे, तर आम्हालाही शंख द्या म्हणून, कारण आमचा धार्मिक अधिकार आहे. बरं शंख आणायला 4 दिवस नाही लागले, समुद्रकिनारा शंख त्या ठिकाणी सगळ्यांकडे शंख पोहोचले. बरं सगळ्यांना प्रश्न पडला शंख का आले. विचार केला की इथे बडे बाबू म्हणायचे सावरकरांना, बडे बाबूने कुछ किया होगा, पूछते उनसे. जेवायच्या वगैरे वेळेला ते भेटले आणि त्यांनी विचारलं की काय. सावरकर म्हणाले काही नाही रे, यांनी सुरू केलं की आपण आपलं वाजवायचं. सगळं ठरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू झालं आणि त्यांनी त्यांची नमाज सुरू केली आणि आपले शंख वाजले ना भाई. बरं आता ते काही सुरात नाही, मुळी सुरात नाही, सगळेच बेसूर आहे, कोणाचं काही टाईम नाही, काही नाही, ज्याला ज्या क्षणी वाटलं ते. मग मुस्लिम बांधव आले की हे कसं काय करताय म्हणून, आमची नमाज खराब होते. मग त्याला बारी साहेब म्हणाले तुमचा धार्मिक अधिकार, त्यांचाही धार्मिक अधिकार, आम्ही काय करणार. त्यांनी सांगितलं की दिस इज लॉर्ड कृष्णा अँड ही इज ब्लोईंग कॉन्च. मग आम्ही सांगितलं की करा बाबा आता म्हणून. मग ज्या वेळेला असं सगळं झालं आणि तिथे कसं ना बरेचसे अधिकारी होते, म्हणजे फक्त काही जेलरच नाही तर बरेच ब्रिटिश अधिकारी पण अंदमानात राहायचे. सगळ्यांची झोपमोड झाली. मग सगळ्यांनी मीटिंग बोलवली की काय करायचं बाबा, हे यांचे धार्मिक अधिकार चालवत आहे आणि आपली झोप खराब होते म्हणून. मग सावरकर त्यावेळी हुशार होते, त्यांनी बोलवलं इकडे. त्यांनी पहिला श्लोक सांगितलं, म्हणे हे बघ हा दुसरा श्लोक आहे, असं लिहिलेलं आहे की दररोज वाजवणं काही गरजेचं नाहीये, ते जर बंद करणार असतील तर आम्ही बंद करू. मग एका खट्टी सकाळची नमाज बंद आणि आपले शंख बंद. का तर क्रांतिकारकांना आणि तिथल्या सगळ्यांना चांगली झोप लागायला हवी म्हणून तिथे त्यांनी ते काम केलं. म्हणजे इतक्या हाल अपेष्टा चालूच आहे, पण त्या ठिकाणी पण आहे, म्हणजे मुस्लिम जेलर्स पण त्या ठिकाणी होते आणि मुस्लिमांना तर जास्त करून म्हणजे पॉलिटिकल प्रिझनर्स जे आले तर जे मुस्लिम लोक तिथले होते जे त्या जेलरसोबत काम करायचे त्यांना सांगितलं जायचं. आणि मुस्लिमांना तर फार छान वाटायचं ते की अरे हिंदूला आपल्याला पकडायला लावलं आहे, म्हणजे आपलं काहीतरी छान आहे, आपल्याला जास्त पगार मिळेल वगैरे म्हणून ते प्रत्येकाला त्यांच्या आयत ज्या असतात त्या वाचायला लावायचे आणि म्हणायचे की झाला भाई तू मुसलमान. सावरकर म्हणायचे नाही, तू नाहीच होऊ शकत. म्हणजे सावरकरांचं असं म्हणणं होतं हिंदुत्ववादामध्ये की जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू असतो, प्रत्येकच व्यक्ती हा हिंदू असतो, फक्त त्याच्यावरती वेगवेगळ्या धर्मसंस्थांचे संस्कार केले जातात आणि म्हणून तो ख्रिश्चन किंवा कधी मुस्लिम अशा वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये वाटला जातो. कारण हिंदू हा केवळ धर्म आहे आणि बाकी सगळ्या धर्मसंस्था आहेत. त्यामुळे आपण हिंदू आहोत हा विषय जरा वेगळा आहे. ज्यावेळेला सावरकर या सगळ्या परिस्थितीमध्ये होते, ज्यावेळेला त्यांनी ॲम्नेस्टी पिटिशन्स म्हणजे ह्या सगळ्या याचना केल्या, यांनी ज्या दया याचिका त्यांना पाठवल्या ब्रिटिश सरकारला, ब्रिटिशांनी त्यांना सोडलं नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांनी जे 10 अर्ज लिहिले त्याच्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना सोडलं, मुळीच नाही. 1921 नंतर त्यांना ब्रिटिशांना अंदमान सोडावं असं वाटलं, कारण की दुसरं महायुद्ध चालू होतं. त्यांना कळत होतं की आपली पकड आता ढिल्ली पडते म्हणून हे सगळं आता आपण सोडायला हवं. त्यावेळेला त्यांनी सावरकरांना सोडलं नाही म्हणता येणार, त्यांना भारतात आणलं, त्यांना अनेक वर्ष त्यांच्या घरातच ठेवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काहीच काम करायचं नाही, तुम्ही कुठेच जायचं नाही. अगदी ते अंदमानाला गेले त्याच्यामुळे त्यांची जी बॅचलर्सची डिग्री त्यांना फर्ग्युसन कॉलेजमधून मिळाली होती ती त्यांच्याकडनं घेतली गेली. ब्रिटिश सरकारने त्यांना बॅरिस्टरची डिग्री तर कधी दिलीच नाही, म्हणजे इतका शिकलेला व्यक्ती कागदोपत्री फक्त मॅट्रिक होता.
बरं, ब्रिटिश सरकारने निर्बंध असे लावले की त्यांच्या घरी कोणी जायचं नाही आणि कोणीच त्यांच्या घरी त्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांना कोणी काम द्यायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे काम काही करायला नाही किंवा आपल्याकडे डिग्री नाही, आपल्याकडे कोणतं शिक्षण नाही कागदोपत्री, तो व्यक्ती काय करणार आहे? अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिश सरकार हे प्रत्येकच व्यक्तीला ज्याला त्यांनी असं घरामध्ये ठेवलेलं होतं त्याला काहीतरी भत्ता द्यायचा. भत्ता द्यायचे 120 ते 160 रुपयांच्या मध्ये आणि प्रत्येकाला मिळायचा बरं का. म्हणजे असं मी म्हणणार नाही, गांधीजींना तो 500 रुपये मिळायचा, कारण गांधीजींच्या सगळ्या गोष्टी त्यांना सगळं असं अगदी टापटीप हवं म्हणून. पण सावरकरांना तो लवकर काही मिळाला नाही आणि जेव्हा मिळाला तेव्हा मिळाला फक्त 60 रुपये. तुम्ही आधी सावरकरांचं कोणतंही घर बघा, अगदी दादरमधलं बघा, नाशिकमधलं बघा आणि बाकीच्या क्रांतिकारकांचे घरं बघा, मग तुम्हाला जाणवेल की किती फरक होता वेगवेगळ्या आणि प्रत्येकच क्रांतिकारकामध्ये. आणि म्हणून सावरकर सगळ्या क्रांतिकारकांपेक्षा वेगळे का ठरले. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. बरं, स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येक क्रांतिकारकाला काही ना काहीतरी भत्ता दिला जायचा. का? तर तुम्ही स्वतंत्र भारतासाठी तुमचं काम केलंय म्हणून. सावरकरांना तो भत्ता मिळण्यासाठी 1963 साल उजाडलं, पण त्यांना तो भत्ता दिला गेला नाही. सावरकर अगदी दादरलाच राहायचे, त्यांच्या घराच्या मागेच ते शिवाजी पार्क वगैरे आहे. स्वतंत्र भारत झाला म्हणून महाराष्ट्राचा मोठा कार्यक्रम दादरला ठेवला, पण अगदी घरात जवळ असलेल्या कार्यक्रमातही सावरकरांना साधं आमंत्रण आलं नाही. आजकाल आपल्या घरातल्या लग्न कार्यक्रमामध्ये एकाला बोलवलं नाही की फार राग येतो, मला बोलवलं नाही, पुढच्या कार्यक्रमाला मी त्यांना बोलवणार नाही. पण ज्या व्यक्तीने, फक्त त्या व्यक्तीनेच नाही, त्यांच्या पत्नीने, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने, संपूर्ण वंशाने देश समर्पणासाठी सगळं आयुष्य व्यतीत केलं, त्या व्यक्तीला साधं आमंत्रण देखील आलं नाही. सावरकर म्हणाले तेही ठीक आहे, देशासाठी केलं, याचं पुढे काय करणार म्हणून. सावरकर ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला त्यांचं असं म्हणणं होतं, स्वतंत्र झाला म्हणजे झालं नाही, देशाची प्रगती होणं तितकं आवश्यक आहे. त्यामुळे ते असं म्हणाले की जर देशाला प्रगत करायचं असेल तर या देशाच्या सुरक्षा दलाला आणि या देशाच्या युवकांना दोघांनाही सक्षम करणं खूप आवश्यक आहे. आज आपण म्हणतो की आमच्या देशात फार भ्रष्ट अधिकारी आहे वगैरे म्हणून. का भ्रष्ट आहेत? का तर आपण त्यांना त्या सुखसोयी नाही देऊ शकत. पोलिसांना द्या त्यांना हवा तितका पगार, गव्हर्नमेंटला द्या त्यांना हवा तितका पगार, नाही करणार ते भ्रष्टाचार. सावरकर ते तेव्हा म्हणायचे की त्यांना त्या सगळ्या सुखसुविधा द्या ज्याच्यामुळे त्यांना भ्रष्टाचार करावासा वाटणार नाही. सावरकर म्हणाले की ह्या देशातल्या युवकांना एकत्र कराल, ह्या देशातल्या युवकांना संघटित कराल तर आपला देश पुढे जाईल. सावरकर असंही म्हणाले की ह्या देशाचं स्वातंत्र्याचं 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी या देशात अनुबंब चाचणी व्हायला हवी, पण ती काही तेव्हा झाली नाही, नंतर झाली. पण आज आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसतात की अनुबंब चाचणी झाली म्हणून आज भारताचं एक वेगळं काम आहे म्हणून. सावरकर म्हणायचे की आपण जी अहिंसा इतके वर्षांपासून ऐकतोय ना, ती अहिंसा ठीक आहे, मान्य आहे, आम्हाला काही हरकत नाही, गीतेतला श्लोक आहे आमचा, पण आम्हाला अर्धीच अहिंसा शिकवली हो. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैव च, की अहिंसा परमोच्च धर्म आहे, परंतु त्याच धर्मासाठी जर कधी कधी हिंसा करावी लागली तर तोही देखील तितकाच महत्वाचा धर्म आहे, पण आपण अर्धवटच शिकत आलो. सावरकर म्हणायचे कोणत्याच देशातला लीडर हा अहिंसक होऊ शकत नाही. आज ठरवलं आपल्या देशातल्या प्रधानमंत्र्यांनी, राष्ट्रपतींनी, सुरक्षा दलाने की आम्हाला अहिंसा स्वीकारायची, आम्ही कोणावरही वार करणार नाही. चायना, पाकिस्तान, श्रीलंका असेच बसलेलेच येतो की केव्हा आपण अहिंसक होतो आणि आपला देश निस्तिनाभूत करायचा म्हणून. सावरकर म्हणायचे जोपर्यंत ह्या जगातला शेवटचा व्यक्ती अहिंसक होत नाही तोपर्यंत मी अहिंसा स्वीकारणार नाही. आणि त्यांच्या या विचारधारेमुळेच आज आपण सगळेच आपल्या कपाळावरती टिकली आणि सगळ्या स्त्रिया त्यांच्या शृंगारात आलेल्या आहेत. नाहीतर आज ना स्त्रियांचे चेहरे दिसले असते, ना सगळ्यांच्या कपाळावर किंवा टिकली किंवा कुंकू दिसला असता. आपण सगळेच वेगवेगळ्या धर्मांमध्ये या ठिकाणी आलो असतो. आणि सावरकर केवळ एकटेच नाही तर त्यांची पत्नी होती त्यांच्यासोबत. म्हणजे आपल्याकडे असतं की हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात सवाष्णीला, आणि ब्राह्मण सवाष्णीला तर जास्त बोलवतात, प्रत्येकच देशात बोलवतात की तिने आपल्या घरी यावं म्हणून. सावरकरांच्या पत्नीलाही आमंत्रण यायची. त्यावेळेला त्यांची पत्नी म्हणायची मी येईन बरं का, माझी काही हरकत नाही, पण माझ्यासोबत 4 वेगवेगळ्या जातीच्या स्त्रियांना सुद्धा मी आणेल आणि तुमच्या स्वयंपाकघरात माझ्या पाटाला पाट लावून त्या बसतील तरच मी येईल. ते म्हणायचे ठीक आहे, कारण ब्राह्मण सवाष्णी येणार. त्यांच्या पत्नीने प्रत्येकच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत सगळ्याच अशा 4 वेगवेगळ्या जाती धर्माच्या बायका त्यांच्यासोबत घेऊन, कारण आजही आपल्याकडे बऱ्याच आपण लोकांकडे बघू की स्वयंपाकघरात बाकीचे लोक यायला नको, बघा आमचा स्वयंपाकघर हे आमच्या परीने असायला हवं म्हणून. आज आपण म्हणतो की व्रतबंध सोहळा हा आपण फक्त ब्राह्मण कुळामध्ये करतो, पण सावरकरांनी फक्त ब्राह्मण कुळातल्याच नाही तर वेगवेगळ्या जाती धर्मातल्या मुलांचे व्रतबंध संस्कार घडवून आणले. आपल्या पुण्यामध्ये आजही ते घडवले जात आहेत. म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्मांचे व्रतबंध संस्कार. इतकंच
इतकंच काय तर मुलींना सुद्धा जाणवं जनेयू हे दिलं जाते आणि आपली संस्कृती ही सावरकरांच्या विचारधारेमुळे पुढे येते. सावरकरांनी आंतरजातीय विवाहाला फार प्रोत्साहन दिलं. ते म्हणायचे की आंतरजातीय विवाह हे फार आवश्यक आहेत. म्हणजे येणाऱ्या सावरकरांचं असं म्हणणं होतं की येणाऱ्या काही पिढ्यांनंतर जेव्हा एखाद्या मुलाला विचारलं जाईल जात कास्ट सिस्टम आजही आपल्याकडे कोणताही फॉर्म भरताना आपण लिहितो की व्हॉट्स युअर कास्ट, ओपन, जनरल, SC/NT अशा वेगवेगळ्या आपण लिहित असतो. त्यातही बऱ्याच ठिकाणी तर अगदी लिहावं लागतं मराठा आहेस का ब्राह्मण आहे का कोणत्या वेगवेगळ्या याच्यात आलाय. तर एखाद्या मुलाला विचारलं काही पिढ्यांनंतर की काय रे तू कोणत्या जातीचा, तर त्याला प्रश्न पडला पाहिजे की अरे आई ब्राह्मण होती, वडील मराठा होते, आजोबा तर शूद्र जातीतले होते किंवा आजी पण मराठा होती, मग नेमकं मी कोण. आणि त्यावेळेला त्याला असं वाटलं पाहिजे की मी हिंदू आहे. त्यावेळेला जाती व्यवस्था राहणार. आणि म्हणून सावरकरांनी ही आंतरजातीय व्यवस्था, व्रतबंध संस्कार आणि अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून देशामध्येच वेगवेगळे सामाजिक बदल घडवण्याचं काम केलं. त्यांचं म्हणत होतं स्वातंत्र्य एवढंच माझं ध्येय नाहीये, तर या देशाला, स्वतंत्र भारताला सामाजिक दृष्ट्या वेगळ्या आणि मोठ्या लेवलवर घेऊन जाणं हे त्यांचं सगळ्यात मोठं ध्येय होतं. आणि त्याच ध्येयाच्या दिशेने ते सदैव काम करत राहिले. ते त्यांचं संपूर्ण कुटुंब त्या दिशेने काम करत राहिलं. आज इथे सांगण्याचं म्हणजे त्यांना माफीवीर, पेन्शनवीर अशा वेगवेगळ्या शब्दांनी लोक बोलतात. ज्याही वेळेला तुमच्यासमोर कोणताही व्यक्ती असे शब्द बोलेल ना किंवा उच्चारेल ना, त्यावेळेला तुमच्यातल्या प्रत्येक व्यक्तीतला सावरकर हा जागा झाला पाहिजे आणि तुमच्यातल्या प्रत्येक व्यक्तीने त्या शब्दांना खोडून काढलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण त्यांना खोडून काढू शकत नाही ना, तोपर्यंत आपण म्हणूच शकत नाही की हो आम्ही सावरकरांना समजलंय म्हणून. आज इथून तुम्ही गेलात की तुमचे मुलं, तुमचे नातवंड किंवा तुमची बहीण आपण चर्चा करतच असतो, त्यावेळेला तुम्ही सांगा की सावरकर नेमके कसे होते. नेमकं माझ्यापर्यंत सावरकर पोहोचले म्हणजे मला कळलं असं पुरेसं नाही, तर मी किती लोकांपर्यंत पोहोचवतोय ते जास्त महत्वाचं. कारण सावरकर हे फक्त केवळ व्यक्तिमत्व नाहीये, तो एक विचार आहे आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच असतो. तर माझी एवढी म्हणजे कळकळीची विनंती आहे तुम्हा सर्वांना की तुम्ही जिथेही कुठे जाल, तुमच्या समोर जोही कोणता व्यक्ती सावरकरांवर दूषण लावण्याचं काम करेल, त्यावेळेला तुमच्या प्रत्येकातला सावरकर हा जागृत झाला पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनीच सावरकरांवरची ही दूषणं खोडून काढायचं काम करायला हवं. आणि त्याच वेळेला आपण म्हणू शकू की खरंच माझी मातृभूमी स्वतंत्र झाली आहे म्हणून. कारण की तोपर्यंत आपण फक्त ह्या भारतात राहतोय ज्या ठिकाणी आपल्याला फ्रीडम आहे, स्वतंत्रता नाही. आणि ह्याच सगळ्या भाषेवरती आपण पुढे जाऊया, सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवूया, सावरकरांचं मराठी भाषेवरचं प्रेम लोकांपर्यंत पोहोचवूया आणि त्यांनी जे विचार आपल्या तेव्हा पेरण्याचं काम केलं ते विचार पुढच्या पिढीपर्यंत आपण किती चांगल्या प्रकारे करू शकतो, किती चांगल्या प्रकारे नेऊ शकतो, यावर आपण सगळेच काम करूया. आणि सावरकरांना तुम्ही सगळ्यांनीच वाचावं. आणि जेही काही चिमुकले इथे मला मागे बसलेले दिसत आहेत त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे तुम्ही त्यांना इथे घेऊन आला आणि एक छोटे छोटे सावरकर तयार करतायत हे बघून मला खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. आणि आपल्या सगळ्यांमधले सावरकर असेच जागृत राहावे हा आशावाद मी व्यक्त करते. जय हिंद, जय मा भारती, सर्वे भवन्तु सुखिनः.